नमस्कार मित्र, आज आपण कॉजेस अँड रिमेडीज फॉर नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ऑफ द बँक्स म्हणजे बँकांच्या थकबाकीमधील कर्जांची कारणे व त्यासाठीच्या उपाययोजना या विषयाच्या अनुषंगाने आज आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आज देशातील राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील, त्याचबरोबर सहकारी क्षेत्रातील विविध प्रकारच्या बँका असतील, या सर्व बँकांच्या समोर आज सर्वात महत्त्वाची एक समस्या जी उभी आहे ती समस्या म्हणजे या बँकांनी वाटप केलेल्या कर्जांच्या थकबाकीची समस्या. आणि आज या समस्येमुळे अनेक बँकांच्या समोर इतर विविध प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आज आपणास पाहावयास मिळत आहेत. तर चला मग आज आपण या बँकांच्या थकबाकीची कारणे, त्याचबरोबर त्यासाठीच्या आवश्यक त्या उपाययोजना याविषयी आपण माहिती घेऊया. मित्रो, NPA म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, की ज्याला आपण अनिष्पादित मालमत्ता असे आपण म्हणतो. बँकिंग संस्थांनी दिलेली कर्जे जर वेळेत परतफेड होत नसतील तर त्यास आपण थकबाकी किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा अनिष्पादित मालमत्ता असे आपण म्हणतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार देशातील बँकिंग संस्थांनी दिलेली अशी कर्जे की जी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून थकबाकीमध्ये आहेत, की ज्यांचं मुद्दल व व्याज बँकेस मिळत नाही आहे, अशी जी कर्जे आहेत त्या कर्जांना आपण थकबाकीतील कर्जे किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असे आपण म्हणत असतो. अर्थात NPA म्हणजे काय, NPAचे विविध प्रकार, त्यामधील ॲसेट क्लासिफिकेशन यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जरूर आपण त्या व्हिडिओचा लाभ घ्यावा. या व्हिडिओमध्ये आज आपण NPA निर्माण होण्याची कारणे काय आहेत, त्याचबरोबर त्यासाठीच्या कोणत्या उपाययोजना बँकिंग संस्थांनी करणे आवश्यक आहे याविषयीची अधिक माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. तर NPAची काही महत्त्वाची कारणे जी आहेत की त्याची वर्गवारी आपण अंतर्गत कारणे आणि बहिर्गत कारणे या दोन प्रकारामध्ये आपण करू शकतो. अंतर्गत कारणांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर बँक प्रशासनाशी संबंधित असणारी विविध प्रकारची कार्ये यामध्ये समाविष्ट होतात. यामधील पहिलं कारण म्हणजे पुअर क्रेडिट अप्रायझल सिस्टम. जेव्हा बँकिंग संस्था आपल्याकडे आलेल्या कर्ज मंजुरीच्या अर्जाची तपासणी करून कर्ज द्यावे किंवा देऊ नये याविषयीचा जो निर्णय घेत असतात, त्या निर्णय घेण्याच्या व तपासणीच्या प्रक्रियेला आपण क्रेडिट अप्रायझल किंवा लोन अप्रायझल असे म्हणतो. अर्थात हे अप्रायझल करत असताना कर्ज मागणीचे कारण, त्याचा वापर, त्याचा विनियोग व कर्जदाराची परतफेडीची क्षमता या अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींची तपासणी करून कर्ज देण्याबाबतचा निर्णय बँका घेत असतात. तथापि हा निर्णय घेण्यामध्ये जर त्या ठिकाणी कुठेतरी अडचण निर्माण झाली किंवा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने निर्णय घेतला नाही तर भविष्यात अशी कर्जे थकबाकीमध्ये जाण्याची शक्यता अधिक असते. म्हणजेच या ठिकाणी पुअर क्रेडिट अप्रायझल सिस्टम हे एक NPA निर्माण होण्यापाठीमागचे महत्त्वाचे कारण आहे. त्याचबरोबर दुसरे कारण म्हणजे इनसफिशियंट सिक्युरिटी फॉर द लोन. म्हणजेच बँकांनी दिलेल्या कर्जासाठी योग्य प्रमाणात सिक्युरिटी किंवा तारण घेतलेलं नसेल तर असे कर्ज थकबाकीमध्ये जाऊ शकते. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे जर त्या ठिकाणी सिक्युरिटी घेतलेली असेल किंवा तारण मालमत्ता घेतलेली असेल तर कर्जदार नियमितपणे कर्ज परतफेड करण्याची शक्यता अधिक असते. आणि त्याचबरोबर जर योग्य प्रकारात तारण जर घेतलेलं असेल तर बँका अशा थकबाकीमधील कर्जासाठी या तारण मालमत्तेची विक्री करून कर्जाची वसुली देखील करू शकतात. त्यामुळे त्या ठिकाणी सफिशियंट तारण मालमत्ता यामध्ये घेणे अत्यावश्यक असते. त्याचबरोबर कर्ज मागणी अर्जाबरोबर कर्जदारांनी सबमिट केलेली जी विविध प्रकारची कागदपत्रे आहेत की ज्यामध्ये तारण मालमत्तेविषयीची कागदपत्रे असतील, इतर वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील, त्याचं प्रॉपर लीगल व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया बँकांनी व्यवस्थितपणे पार पाडणे आवश्यक असते. परंतु अनेक वेळा असे दिसून येते की या बँकिंग संस्था या डॉक्युमेंटचं प्रॉपर व्हेरिफिकेशन किंबहुना लीगल व्हेरिफिकेशन म्हणजेच वेटिंग ऑफ डॉक्युमेंट्स हे प्रॉपर केलं जात नाही आणि त्याचा परिणाम असा दिसून येतो की काही वेळेस कर्जदार बोगस कागदपत्रे सादर करून कर्ज त्या ठिकाणी उचलण्याची शक्यता असते की जी अशी कर्जे भविष्यात थकबाकीमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर ओव्हर डिस्बर्समेंट ऑफ लोन. काही वेळेस
कर्जदाराच्या क्षमतेपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झाले असता त्याचा मिसयूज होण्याची शक्यता असते, किंबहुना अनुत्पादक कारणासाठी त्याचा वापर होण्याची शक्यता असते की ज्यामधून कर्जाची थकबाकी वाढू शकते. कारण उत्पादक कारणासाठी जर कर्ज वापरलेले असेल तर त्यामधून कर्जदारास उत्पन्न मिळते, त्या उत्पन्नामधून तो कर्जाची परतफेड करू शकतो. मात्र असे कर्ज जर अनुत्पादक कारणासाठी वापरलेले असेल तर त्यामधून उत्पन्न वाढण्याऐवजी खर्चाचेच प्रमाण वाढत जाते आणि त्यामुळे संबंधित व्यक्ती कर्जाच्या ट्रॅपमध्ये अडकून कर्जबाजारी होऊ शकते व थकबाकीचे प्रमाण हे वाढू शकते. त्याचबरोबर इम्प्रॉपर इन्स्टॉलमेंट ऑफ दी लोन्स हा देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा विषय. काही वेळेस कर्जदारास त्याच्या उत्पन्न मिळण्याच्या सायकलनुसार जर कर्जाचे हप्ते बांधून दिलेले नसतील किंवा ते योग्य हप्ते बांधून दिलेले नसतील तर कर्जदार नियमितपणे कर्जाची परतफेड हे करू शकत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी इम्प्रॉपर इन्स्टॉलमेंट जर डिसाईड केलेले असतील तर त्याचा परिणाम NPA रूपांतरित होण्याची शक्यता भविष्यात निर्माण होत असते. प्रत्येक बँकेने कर्ज वाटप केल्यानंतर काही विशिष्ट कर्जांच्या बाबत कर्ज वापरावरती मॉनिटरिंग ठेवण्याची आवश्यकता असते किंवा देखरेख ठेवण्याची आवश्यकता असते. परंतु बहुतांश बँका कर्ज वाटपाकडे जेवढं लक्ष देतात तेवढे लक्ष कर्जाच्या रकमेच्या प्रत्यक्ष वापराबाबत हे लक्ष देत नाहीत, किंबहुना लोन मॉनिटरिंगची सिस्टम त्यांच्याकडे इम्प्रॉपर असते आणि त्यामुळे देखील थकबाकीची समस्या हे निर्माण होत असते. काही वेळेस असे निदर्शनास आलेले आहे की जर त्या ठिकाणी बँकेच्या प्रशासनाने, बँकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कर्जदारास जर प्रॉपर ट्रीटमेंट दिली नाही, कर्सीने त्यांना सर्व्हिस दिली नाही किंवा त्यांचा योग्य तो सन्मान त्या ठिकाणी ठेवला नाही तर अशा परिस्थितीत देखील कर्जदार कर्ज घेईपर्यंत बँकेला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने प्रतिसाद देतो, मात्र कर्ज हातात मिळाल्यानंतर त्यांना योग्य तो प्रतिसाद देत नाही असे अनेक वेळास त्यामध्ये दिसून आलेले आहे. आणि म्हणून त्यासाठी कर्जदारास योग्य ती ट्रीटमेंट देणे आवश्यक असते. त्याचबरोबर बँकेचे प्रशासक, त्याचबरोबर व्यवस्थापनातील घटक, डायरेक्टर्स यांना कर्ज वाटप करू नये अशा प्रकारचे निर्देश हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेले आहेत. मात्र तरी देखील काही बँका आपल्या डायरेक्टर्सना व मॅनेजमेंटमध्ये असणाऱ्या व्यक्तींना कर्ज वाटप करतात की ज्या भविष्यात इन्फ्लुएन्स क्रिएट करून कर्ज परतफेड करण्याची प्रक्रिया ही लांबवू शकतात किंवा कर्ज परतफेड करण्याचं नाकारू शकतात की ज्यामध्ये बँक प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्यामुळे NPAचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अनसिक्युअर्ड लोन म्हणजे ज्यासाठी कोणत्याही प्रकारचं तारण घेतलेलं नाही अशी जर कर्ज बँका जास्त मोठ्या प्रमाणात वाटप करत असेल तर त्या ठिकाणी भविष्यात ही कर्जे थकबाकीमध्ये जाण्याची अधिक शक्यता असते. काही वेळेस कर्ज एका कारणासाठी घेतलं जातं व त्याचा वापर मात्र दुसऱ्याच कारणासाठी केला जातो की ज्याला आपण डायव्हर्जन ऑफ फंड्स असे आपण म्हणतो. अशा कारणामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात की त्या ठिकाणी NPAचे प्रमाण वाढलेले असते. काही वेळेस शेती कारणासाठी कर्ज घेतले जाते, मात्र 2 व्हीलर खरेदी करणे, 4 व्हीलर खरेदी करणे, सोने चांदीचे दागिने खरेदी करणे या कारणासाठी या रकमेचा वापर केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये थकबाकीचं प्रमाण वाढण्याची शक्यता ही आपण नाकारू शकत नाही. काही वेळेस लघु उद्योगासाठी म्हणून शासकीय योजनेतून कर्ज घेतले जाते, मात्र त्याचा प्रत्यक्ष वापर हा इतर कारणासाठीच केला जातो आणि त्यामुळे देखील थकबाकी ही वाढलेली आपणास पाहावयास मिळते. या वेगवेगळ्या कारणांच्या बरोबर इतर काही बहिर्गत कारणं देखील आपणास पाहावयास मिळतात की ज्यामध्ये पहिलं कारण म्हणजे विलफुल डिफॉल्टर्स. काही लोक असे असतात की जे कर्ज घेण्यासाठी बँकेकडे येतात, मात्र कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परतफेड करणं जाणीवपूर्वक टाळत असतात, किंबहुना कर्ज परतफेड करण्याची त्यांची क्षमता असते, त्यांची आर्थिक कुवत असते, तरी देखील ते लोक बँकेचे कर्ज परतफेड करत नाही. अशा लोकांना विलफुल डिफॉल्टर्स म्हणजे स्वेच्छेने थकबाकीदार झालेले लोक असे म्हटले जाते. समाजामध्ये असेही लोक खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत की ज्यामुळे बँकांच्या समोर हा प्रश्न निर्माण होतो आहे. दुसरे कारण म्हणजे अनसक्सेसफुल बिझनेस. काही वेळेस उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज घेतले जाते, मात्र तो उद्योग सक्सेस होत नाही किंवा तो उद्योग बंद पडतो, त्यामुळे देखील कर्जाची थकबाकी निर्माण होते. काही वेळेस उद्योग सुरू असतो, मात्र उद्योगामध्ये प्रचंड नुकसान होते, लॉस होतो की ज्या लॉसमुळे कर्जदारास कर्ज परतफेड करण्यासाठी उत्पन्न मिळत नाही आणि त्यामुळे कर्जाची थकबाकी वाढत जाते. अर्थव्यवस्थेत काही वेळेस रिसेशन किंवा डिप्रेशन
म्हणजेच घसरण आणि मंदी यासारख्या आर्थिक आवर्तनांची त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये, मंदीच्या परिस्थितीमध्ये उद्योग व्यवसाय हे अडचणीत येतात आणि त्यामुळे उत्पन्न कमी होते. याही परिस्थितीमध्ये थकबाकी वाढण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीत. अलीकडील काळात भारतासारख्या देशामध्ये लोन वेवर स्कीम ही गव्हर्नमेंटकडून वेळोवेळी जाहीर केली जात असते. लघु उद्योजक असतील, शेतकरी असतील, व्यावसायिक असतील, मोठे उद्योजक असतील, अशा वेगवेगळ्या उद्योजकांच्यासाठी, एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स असतील, अशा काही उद्योगांसाठी शासन लोन वेवर स्कीम्स म्हणजेच त्या ठिकाणी कर्जमाफीची योजना ही जाहीर करत असते. अशा योजना तत्प्रसंगी या योग्य असल्या तरी त्याचे दूरगामी परिणाम जर आपण पाहिले तर ते NPA मध्ये रूपांतरित होत असल्याचे आपणास दिसून येत आहे. काही वेळेस कर्जदारास असे वाटू शकते की भविष्यात शासन कर्जमाफी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे असे कर्जदार कर्ज भरण्याचं नाकारतात किंवा कर्ज भरण्यासाठी टाळाटाळ करतात की ज्यामधून कर्जाची थकबाकी वाढण्याची अधिक शक्यता असते. त्याचबरोबर काही वेळेला नॅचरल कॅलॅमिटीज निर्माण होतात की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर निर्माण होतात आणि त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये प्रचंड नुकसान झाल्यामुळे कर्जदार थकबाकीदार होतो, तो कर्जाची परतफेड वेळेवरती करू शकत नाही. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची अंतर्गत व बहिर्गत कारणे आहेत की ज्यामुळे बँकांची कर्जे ही थकबाकीमध्ये जात असल्याचे आपणास दिसून येत आहे. विशेषतः राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांच्या मध्ये हे थकबाकीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आपणास दिसून येत आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की ही कर्जे थकबाकीमध्ये जाऊ नयेत किंवा गेलेली कर्जे ही कमीत कमी करण्यासाठी किंवा NPAचं प्रमाण हे कमीत कमी ठेवण्यासाठी बँकिंग संस्थांनी नेमक्या कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे यावरती आपण आता भाष्य करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, की या वेगवेगळ्या कारणांचा आढावा घेतल्यानंतर की त्या कारणांच्या अनुषंगाने काही उपाययोजना बँकांनी करणे आवश्यक आहे. सर्वात पहिली उपाययोजना म्हणजे ॲक्युरेट क्रेडिट अप्रायझल सिस्टम ही त्या बँकांनी राबवली पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता किंवा कोणत्याही प्रकारचा फेवर न देता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे व अटीप्रमाणे कर्ज वाटपासाठीचे अर्ज हे तपासले गेले पाहिजेत. त्या पद्धतीने कर्जाची मंजुरी केली पाहिजे आणि एका विशिष्ट मर्यादेमध्येच व कायदेशीर पद्धतीनेच कर्जाचे वाटप झालं पाहिजे. असं जर झालं तर निश्चितपणे थकबाकीचं प्रमाण हे कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर दुसरी उपाययोजना म्हणजे प्रत्येक बँकेने कर्ज वाटप करत असताना आपण कोणाला कर्ज देत आहोत, ती व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, भविष्यात त्याच्या समोरचे प्रश्न कुठले आहेत, यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या काही समस्या निर्माण केलेल्या आहेत का किंवा थकबाकीदार झालेला आहे का, याविषयीची योग्य ती माहिती बँकेने कलेक्ट करावी. म्हणजेच की ज्याला आपण नो युअर क्लायंट असं आपण म्हणतो की ज्याचा प्रोफाईल समजून घ्यावा आणि तो समजून घेतल्यानंतरच त्याला कर्ज वाटप केलं तर अशी कर्जे थकबाकीमध्ये जाऊ शकत नाहीत, किंबहुना त्याचं प्रमाण हे कमी राहू शकतं. तिसरी उपाययोजना म्हणजे प्रॉपर लोन टू व्हॅल्यू ही डिसाईड करणं. म्हणजेच बँकिंग संस्था जेव्हा विशिष्ट मालमत्तेच्या तारणावरती कर्ज पुरवठा करत असतात तेव्हा त्या ठिकाणी तारण मालमत्तेची व्हॅल्यू आणि दिलं जाणारं कर्ज याच्यामध्ये योग्य तो तारणगाळा मेंटेन करणं आवश्यक आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेगवेगळ्या कर्ज प्रकारानुसार तारणगाळा हा निर्धारित करून दिलेला आहे. म्हणजेच उदाहरणार्थ हाऊसिंग लोनच्या बाबतीमध्ये जर त्या ठिकाणी 40 लाख रुपयाचं घर असेल तर त्याच्या केवळ 85% रक्कम ही त्या ठिकाणी कर्ज म्हणून दिली पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी 15% तारणगाळा ठेवला पाहिजे, याविषयीची नियमावली केलेली आहे. अशीच नियमावली वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेटच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेने केलेली आहे आणि त्याचा विचार करून या बँकिंग संस्थांनी कर्ज पुरवठा केला पाहिजे. त्याचबरोबर लीगल वेटिंग ऑफ द डॉक्युमेंट म्हणजेच बँकेकडे कर्जदाराने सबमिट केलेले वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट्स ही कायदेशीर पद्धतीने तपासली गेली पाहिजेत. किंबहुना बहुतांश बँका याकरिता तज्ज्ञ वकिलाची नेमणूक त्या ठिकाणी करत असतात व त्या वकिलामार्फत या कायदेशीर पद्धतीने या कागदपत्रांची तपासणी केली जात असते. परंतु ही बाब जर प्रत्यक्षात व्यवस्थितपणे पार पाडली, लीगल वेटिंग हे प्रॉपर पद्धतीने केलं तर निश्चितपणे फसवणुकीमुळे होणारं NPAचं प्रमाण जे ते कमी होऊ शकतं. अलीकडील काळात सिबिल नावाची एक संस्था प्रत्येक कर्जदाराचा सिबिल स्कोअर हे त्या ठिकाणी जाहीर करत असते. या सिबिल स्कोअरचाही वापर बँकांनी त्या ठिकाणी केला पाहिजे, कारण सिबिल ही संस्था ही देशातील सर्व कर्जदारांची
बॅक हिस्ट्री जाणून त्याची माहिती गोळा करून त्याच्या आधारे त्याची पतपात्रता निर्धारित करून देण्याचं कार्य करत असते, की ज्या संस्थेला आपण क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असे आपण म्हणतो. या संस्थेच्या क्रेडिट स्कोअरचा वापर देखील कर्ज वाटप करत असताना केला पाहिजे, की ज्यामुळे थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. कारण सिबिल स्कोअरच्या आधारे जर त्या ठिकाणी त्याची पार्श्वभूमी कर्जदाराची जर चुकीची असेल, खराब असेल, तर अशा कर्जदारास कर्ज देण्याचं टाळता येऊ शकतं आणि संभाव्य थकबाकी कमी करता येऊ शकते. त्याचबरोबर कर्जदाराला कर्ज वाटप करत असताना त्याच्या लोन इन्स्टॉलमेंट या प्रॉपर निर्धारित करून देणे, त्याला जेव्हा उत्पन्न मिळते तेव्हा जर कर्जाचा हप्ता निर्धारित करून दिला तर तो हप्ते व्यवस्थितपणे भरू शकतो, अदरवाईज तो हप्ते भरण्याचं टाळू शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी प्रॉपर लोन इन्स्टॉलमेंट ठरवून देणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रॉपर कन्झ्युमर रिलेशन मॅनेजमेंट याचा वापर केला पाहिजे. कारण कस्टमर रिलेशनशिप जर चांगल्या पद्धतीने मेंटेन केली तर निश्चितपणे कर्जदार बँकेचे कर्जे ही वेळेत परतफेड करत असतात. बँकेच्या संबंधामुळे व विश्वासार्हतेमुळे बँकेकडे ते थकबाकी करू देत नाहीत. अशा प्रकारचे अनुभव अनेक ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहेत. RBIने प्रत्येक कर्जाच्या बाबतीमध्ये विशिष्ट प्रकारच्या गाईडलाईन जारी केलेल्या असतात. त्या संपूर्ण गाईडलाईनचा वापर प्रत्येक बँकांनी तंतोतंतपणे केला पाहिजे. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जर कर्जे थकबाकीमध्ये जात असतील, काही अनकंट्रोलेबल इलेमेंटमुळे कर्ज थकबाकीमध्ये जात असतील, तर अशी कर्जे रिशेड्युलिंग करणे म्हणजेच लोन इन्स्टॉलमेंट पुनर्रचना करून देणे, कर्जाची मुदत पुनर्रचना करून देणे यासारख्या उपायांचा वापर देखील बँकिंग संस्थांनी केला पाहिजे. त्याचबरोबर कर्ज वसुली न्यायाधिकरणे म्हणजेच डेट रिकव्हरी ट्रिब्युनल्स ही त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहेत, की जर काही कर्जदार वेळोवेळी सूचना देऊन देखील कर्जाची परतफेड करत नसेल तर अशा प्रकारची कर्ज प्रकरणे हे डेट रिकव्हरी ट्रिब्युनलकडे सादर करावीत व खटले चालवून त्या माध्यमातून सेटलमेंट करण्याचा प्रयत्न बँकिंग संस्थांनी केला पाहिजे. अलीकडील काळात वन टाईम सेटलमेंट ही एक स्कीम मोठ्या प्रमाणात राबवली जाते. जे कर्जदार थकबाकीमध्ये आहेत त्यांना एक संधी देऊन, की त्यांना काही व्याजदरामध्ये किंवा व्याजाच्या रकमेमध्ये सवलत देऊन एकरकमी कर्ज परतफेड करण्यासाठी तुम्ही संधी देऊ शकता आणि या संधीच्या माध्यमातून देखील बरीचशी कर्जे वसूल झाल्याचे अनुभव अनेक बँकांच्याकडे असल्याचे आपणास दिसून येते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचबरोबर फायनान्शियल इंटेलिजन्स ब्युरो हे वेळोवेळी काही कर्जदारांची नावे किंवा काही विशिष्ट व्यक्तींची नावे हे वॉचलिस्टसाठी डिक्लेअर करत असते. तर अशा वॉचलिस्टमधील एखादा व्यक्ती आपल्याकडे कर्ज मागण्यासाठी आलेला आहे की काय याची खातरजमा वेळोवेळी कर्ज मंजुरी अधिकाऱ्यांनी करून घेणे आवश्यक असते. याबरोबरच कर्जदारास कर्जाच्या थकबाकीबाबत किंवा हप्ता न मिळाल्याबाबत वेळोवेळी रिमाइंडर देणं, त्याचा फॉलोअप घेणं, कर्ज भरण्याबद्दल त्याला विनंती करणं किंवा त्याबाबतच्या त्याला सूचना देणं यासारख्या गोष्टी कर्ज वसुलीमध्ये प्रभावी ठरू शकतात. आणि त्यामुळे आपण जर या विविध प्रकारच्या उपाययोजना जर केल्या तर निश्चितपणे या बँकांच्यामधील NPAचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर हे NPAचं प्रमाण कमी करण्यासाठी अशा उपाययोजना निश्चितपणे भविष्यात या बँकिंग संस्थांना उपयोगी पडू शकतील. धन्यवाद.